A very good morning to my dear students. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज बघा, आपण एक सुंदर अशी कविता पाहणार आहोत की जिचं नाव आहे प्लीज डोंट रीड दिस पोएम. परवा तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा पाठवला होता कवितेचा. तुम्ही म्हटला असणार, वाचला असणार, अभ्यासला असणार. चला तर पुन्हा एकदा पाहू आपण. प्लीज डोंट रीड दिस पोएम म्हणजे प्लीज कृपा करून ही कविता नका वाचू तुम्ही. आर पोएट वॉन्ट्स अस ऑर पोएट वॉर्न्स म्हणजे आपला हा कवी काय करतोय, ताकीद देतोय, विनंती करतोय, तुम्ही काय करू नका, ही कविता वाचू नका. इट इज ओनली मेंट फॉर मी. ही काय आहे, ही फक्त माझ्यासाठी आहे. इट इज ओनली मेंट फॉर मी, माझ्यासाठी आहे, वाचू नका तुम्ही. दॅट्स इट. सांगितलं ना तुम्हाला, ही कविता माझ्यासाठी आहे. प्लीज डोंट रीड दिस पोएम. ही कविता तू वाचू नको. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. जा, तुम्ही इथून निघून जा. जस्ट तुम्ही बंद करा ते. जस्ट यू टू क्लोज इट. देर इज नथिंग हिअर टू सी. या कवितेमध्ये पाहण्यासारखं असं काय नाही आहे. बघा, या कवितेमध्ये पाहण्यासारखं असं काहीच नाही. सो देर इज नथिंग हिअर टू सी. काय बघू पण नका, वाचू पण नका. इट इज व्हेरी प्रायव्हेट. म्हणून बिसाइड्स आय एम शुअर यू वूड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तुम्ही काय करा, बाहेर जा. उगाच माझी का कविता वाचते तुम्ही? व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड रीडिंग माय पोएम? जस्ट गो अँड प्ले. बाहेर जा आणि खेळा तुम्ही, पण ही कविता वाचू नका. डोंट रीड दिस पोएम. सो पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. काय करा तुम्ही आता, ही कविता, ही माझी डायरी, माझी पुस्तक, कवितेचं पुस्तक जे आहे ते इथंच राहू दे आणि तुम्ही इथून निघून जा. जस्ट गेट अवे फ्रॉम ओव्हर हिअर असं म्हणतायत. ओके, स्लोली बॅक अवे. सावकाशपणे तुम्ही निघून जा. आणि हे वाय यू स्टील रीडिंग? अरे काय वाचतोयस तू? एकदा सांगितलं ना तुला, माझी कविता आहे ही. मग पुन्हा पुन्हा काय सांगतोय, पुन्हा पुन्हा काय सांगावं लागतंय? नको वाचू कविता माझी. डोंट रीड माय पोएम. सो पुन्हा त्याला खडसावून त्यानं सांगितलं आहे. पण दॅट इजंट व्हेरी नाईस. सांगतोय ना, ही कविता नाही तितकी सुंदर. इट इज नॉट नाईस. हे काय बरोबर नाही आहे तुझं. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी अतिशय शांतपणे, नम्रतेने काय केले, तुला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो प्लीज डोंट मेड मी ट्वाईस. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. पुन्हा पुन्हा सांगायला सांगू नकोस. बरोबर असं म्हणतात. पुन्हा पुन्हा सांगायला नको. एकदा सांगितलं की माणसानं ऐकावं. बरोबर. म्हणून काय करू नका तुम्ही, कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड दिस पोएम. आय एम टेलिंग यू, इट्स प्रायव्हेट. सांगितलं ना, इट इज प्रायव्हेट. वैयक्तिक आहे हे. प्रायव्हेट म्हणजे वैयक्तिक. डू नॉट रीड वन मोर लाईन. अरे पुन्हा पुन्हा वाचू नको. आणखीन एक ओळ वाचलास तर याद राख. हे दॅट्स वन मोर. नाव स्टॉप इट. बघा, परत एकदा वाचलास तू. काय केलास? परत एकदा कविता वाचलास. नाव स्टॉप इट. थांबव. आता इथंच तू थांबायचं. दिस इजंट युअर्स, इट्स माइंड. हे तुझं आहे का? नाही, हे माझं आहे. दिस इज माय पोएम. दिस इज माय बुक. यू शुड नॉट रीड दिस. तू काय करू नको, हे वाचू नको. इट इज नॉट युअर्स. हे तुझं नाही आहे. इट इज माइन असं म्हणतात. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. तुला कोणी परमिशन दिली? कोण सांगितलं तुला वाचायला? यू रिअली हॅव टू स्टॉप. तुला थांबायलाच पाहिजेत. तू आता जे आहे, तू जे काय चाललंय ते सगळं थांबवलं पाहिजे. यू हॅव टू स्टॉप इट. यू रिअली हॅव टू स्टॉप.
इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. आता जर का तू थांबला नाहीस कविता वाचायचं तर काय करेल मी पोलिसाला बोलवेन. बघा सांगतोय नीट ऐक. ओके. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. तो पोलीस तुला काय करेल हँडकप्स म्हणजे बिड्या ठोकेल. ही विल लॉक यू प्रिझन. तुला जेलमध्ये टाकेल. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. जोपर्यंत तू म्हातारा होत नाहीस तोपर्यंत तुला तिथंच राहावं लागेल. जेलमध्ये राहावं लागेल, तुरुंगात राहावं लागेल. Your friends will all forget you. You won't be even missed. तुझे मित्र सगळे तुला विसरून जातील रे. You won't be even missed. तुझी आठवणसुद्धा कोणी करणार नाही. Your family too will likely forget that you exist. इव्हन तुझे आई वडीलसुद्धा तुला विसरून जातील की तू जिवंत आहेस. तू सुद्धा या घरचा भाग आहेस असं विसरून जातील. त्यामुळं मी सांगतो कविता वाचायची नाही, बंद करायची, वाचणं थांबवायचा. बरोबर. ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टिट ऑफ हॅव्हिंग फन. मजा कर, बाहेर जा, मजा कर, दंगा कर, डान्स कर, काय पाहिजे ते कर की. कशाला कविता वाचायला लागला अशी इन्स्टिट ऑफ हॅव्हिंग फन. इट्स टू लेट ना अमिगो. द पोएम इज रिटन. खूप उशीर झाला, कविता तर संपत आली. देर इज ओनली वन सोल्युशन. हिअर इज वॉट यू विल हॅव टू डू. टेल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड रीड इट टू. आता एकच काम कर. तू तर ऐकला नाहीस कविता वाचू नको म्हटलं होतं, पण तू काय थांबलास का नाही. बरोबर. हिअर इज वॉट यू विल हॅव टू डू. तुला ते एकच करावं लागेल. तू तुझ्या मित्रांना सांग, कुटुंबातल्या आईवडिलांना सांग, पालकांना सांग की त्यांनी ही कविता वाचू नये. अशी ही कविता आहे बाय कॅन नॅस्बिट. बघा ही कविता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काहीही नाही. दिस पोएम इज मेड फॉर जस्ट अ फन. ओके. आपल्याला सांगितलं जाते म्हणजेच आपण काय इथं बघा कॉप म्हणजे पोलिसमॅन. पोलीस. फ्रेल वीक, सडपातळ होशील, बारीक होशील. अमिगो फ्रेंड, माय डिअर फ्रेंड. अमिगो माझ्या मित्रा. बरोबर. अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत. तुम्हीसुद्धा काय करू नये ही कविता वाचू नये. बरोबर. ही सुंदर अशी कविता आहे बाळांनो. प्लीज डोंट रीड दिस पोएम. समजला असेल आपल्याला भावार्थ. अतिशय साधी आणि सोपी आहे. उद्याच्या तासाला आपण काय करूया त्याचं इंग्लिश वर्कशॉप आहे ते आपण सोडूया. मग ही कविता वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या प्रायव्हेट गोष्टी वाचू नये. कुणाच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये आपण काय करू नये लक्ष घालू नये. हेच बरं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. ओके. थँक्यू.